नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण एल डी सी रिझल्ट बाबतीत म्हणजे जो की 5 तारखेला एल डी सी रिझल्ट लागेल का, किंवा जी आचारसंहिता जी लांबणीवरती गेलेली आहे म्हणजेच की 21 तारखेपर्यंत त्याचा काय इफेक्ट होईल का 5 तारखेलाच रिझल्ट लागेल, याच्यावरती आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर मी हे सांगतो मित्रांनो की पास्टमध्ये आपले कोणते व्हिडिओ होते, काय होते त्याच्याबद्दल, कारण बऱ्याच निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत. त्याचं पण मला क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे. आणि कोणत्या गोष्टीला मी समोर येऊन बोलायला कधीच भीत नाही मित्रांनो. जी गोष्ट मी अगोदर बोललेलो आहे त्याचं क्लॅरिफिकेशन देणं मला गरजेचं आहे. आणि थोड्याच वेळात आपण बघूयात की 5 तारखेला रिझल्ट लागेल का, काय होईल का, पुढे वगैरे जाईल. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, मी असं सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की इथून काही टीचर, काही मुलं हे मुंबईला गेलेले आहेत, बरोबर. जे महाट्रान्सपोचं हे आहे, हेडक्वार्टर आहे, बरोबर, तिथे गेलेले आहेत, किंवा महाट्रान्सपोचं ऑफिस आहे तिथे गेलेले आहेत काही सर. म्हणजे त्या सरांचं पण मी नाव पण घेतलं होतं त्याच्यामध्ये, जसं की KKCA सर आहे ना, ते गेलेले आहेत. तर त्याच्यावरून काय आउटपुट मिळेल वगैरे, तर त्यांनी तिथून आपल्याला अशी माहिती मिळाली की रिझल्ट हे जे बिकाने मॅम आहेत, ज्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि HR च्या टॉपमोस्ट म्हटलं तरी चालेल, की त्यांनी शब्द दिला होता की जसंही आचारसंहिता संपेल तसं आम्ही लगेच 5 तारखेला, त्यांनी डेट पण सांगितली होती की 5 तारखेला रिझल्ट लावू. आता हे म्हणजे पूर्ण सर्वांना समजलं होतं. आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण ते सांगितलं होतं आणि त्या सरांचं पण नाव घेतलं होतं. पण काही हौश नवशे गौश आहेत त्याच्यामध्ये, काही मुली पण असतील, काही मुलं पण असतील. ते असं म्हणतात की आला मोठा त्या सरांचं ऐकून सांगायचं, काहीतरीच करायचं वगैरे वगैरे आहे ना. म्हणजे ते काय काय बोलले आता इथे मी तुम्हाला सांगत नाही, पण बरेच असे कमेंट होते की त्या थोड्याशा मनाला लागण्यासारख्या होत्या मित्रांनो. म्हणजे तुमच्यासाठी एवढं प्रयत्न करून त्या म्हणजे जे महाट्रान्सफर आहे त्यांना कॉलिंग वगैरे करून, किंवा आपल्या ग्रुपमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण बरेच सपोर्ट पण केलेला आहे. म्हणजे अशा गोष्टी होऊन पण जर मित्रांनो म्हणजे तुम्ही अशी कमेंट करत असाल, आणि असं नाही की KK सर आणि माझं व्हॉट्सअपला बोलणं पण झालं होतं की माझा जे लोकेशन आहे ते लोकेशनही त्यांना आपण पाठवलं होतं की सर मी एवढ्या एवढ्या लांब आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही, पण जर पैशाची काय गरज वगैरे असेल तर बघा त्यांचा एक हा आहे, म्हणजे त्यांच्या मधील एक मुलगा आहे, त्याने मला नंबर पण मागितला होता की सर तुमचा नंबर द्या, आणि मी नंबर पण दिला होता, नाही असं नाही. तर त्याचा मला कॉल पण आला होता की सर आम्ही जाणार आहे, तर तुमची काही जरी पैशाची मदत झाली तर आम्ही नक्की करेन. पण त्यांचं ज्यावेळेस त्याच रात्री एक व्हिडिओ कॉन्फरन्स VC घेतला होता त्यांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पैशाची काही गरज नाही, ज्यांना जायचं त्यांनी तिथं स्वतःच्या म्हणजे स्वखर्चाने यायचं आहे, अशा गोष्टी झाल्या होत्या. पण काय, आणि त्याच्यावरून म्हणजे ज्यावेळेस ते गेले तिथं त्यावेळेस तिथून ती माहिती आली, ज्यावेळेस मी ती यूट्यूबवरती पण अपलोड केली की असं असं आहे. आता असं नाही मित्रांनो, माझ्या पण फॅमिलीमध्ये कोणते म्हणजे माझा पण फॅमिली मेंबर आहे की तो एक्झाम दिलेली आहे, आणि कॉमर्सच्याच एक्झाम तो माझा फॅमिली मेंबर देतो. मग त्याच्यासाठी मी माहिती वगैरे घेतो, आणि मी यूट्यूबला पण काही गोष्टी अपलोड पण करतो. तर असं होत असताना मी व्हिडिओ वगैरे टाकले त्याच्यावरती. मग काही कमेंट आल्या की ह्याचे व्हिडिओ बघून आला, त्याचे व्हिडिओ बघून आला आहे ना, व्हिडिओ टाकले आणि काहीतरी त्या सरांसारखं काहीतरी करायचं, तर कॉपी करत बसलाय वगैरे वगैरे, म्हणजे अशा कमेंट आल्या. पण तुम्ही हे नाही बघितलं की त्याच्यामध्ये मी कशासाठी म्हणजे धडपड करतोय किंवा काय करतोय हे नाही बघितलं. पण ठीक आहे, जाऊ दे. त्याचा म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे ह्या गोष्टीचा मी नाराज नाही तुमच्यावरती, म्हणजे पुढं कोणत्या लेवलचा व्यक्ती आहे, आणि मी हे पण नाही सांगत मी स्वतः ऑफिसर आहे, मी खूप मोठा आहे वगैरे वगैरे, ते सोडा, त्याचं मी कधी विचार पण केला नाही. पण तुम्ही थोडंसं म्हणजे गांभीर्य ठेवा, किंवा आपण पुढं कोणता म्हणजे व्यक्ती आहे, आपण कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, किंवा त्यांचं म्हणजे आपापसात काय बोलणं झाले का त्या टीचरचं आहे ना. म्हणजे तुम्हीच कमेंट करून टाकताय, म्हणजे प्रत्येक कमेंट मी बघितली की KK सर रॉक वगैरे, म्हणजे अशा भरपूर कमेंट त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे ते सर खरंच ग्रेट आहेत, मी त्यांना कधीही कोणत्या शब्दाने मी काय म्हणत नाही. आणि माझी म्हणजे माझ्या स्वतःची पॉलिसी अशी आहे की म्हणजे मी मॅनिफेस्ट करतो मित्रांनो की चांगलंच होणार म्हणून. मी कधीच निगेटिव्ह गोष्टी म्हणजे कधीच विचार पण मनात आणत नाही. म्हणजे ते जे सर असतील ते खरंच ग्रेट काम केलं आहे त्यांनी, आणि त्यांच्याकडूनच ही माहिती आपल्याला मिळाली होती की 5 तारखेला रिझल्ट लागणार आहे. आता हा विषय साईडला मित्रांनो, जे तुम्ही बोलला ते ठीक आहे, पण ते तुम्ही सुधारणार हे मी नक्की आशा करतो. कारण आपली ही फॅमिलीसारखं आपण राहतो आहे ना. म्हणजे फॅमिली मेंबरमध्ये जर काही चूक झाली तर आपण त्यांना डायरेक्ट डावलत नाही, बरोबर, आपण त्यांना समजून सांगतो. मग त्या पद्धतीचं हे समजून सांगितलं असं तुम्ही समजा मित्रांनो. राहिला प्रश्न 5 तारखेलाच रिझल्ट लागेल का, आता या मुद्द्यावरती आपण येऊया. बघा, 5 तारखेलाच रिझल्ट लागेल का, तर आता आपल्याला फक्त काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला 5 तारखेची वाट बघायची पूर्ण दिवस, रिझल्ट लागतोय का नाही.
आत्ता लगेच कॉलिंग वगैरे काहीच करू नका, आहे ना, गडबडून जाऊन की 21 तारखेला आता हे इलेक्शन म्हणजे पुढे गेलेलं आहे वगैरे वगैरे. म्हणजे मग आता आपण कॉल करून विचारायचं का की सर असं असं झालं आहे, तर मग काय आहे ना, ते ते सगळा विषय सोडून द्या सध्याला 2 दिवस वाट बघायची 5 तारखेपर्यंत. बघूया, माझ्याकडे अशी अजून कुठलीच माहिती नाही की 5 तारखेला रिझल्ट लागणार नाही, अशी कुठलीच माहिती नाही की नाही लागणार म्हणून. लागणार आहे एवढीच माहिती आहे. त्यामुळे आपलं आता तुमचं पण काम काय आहे मित्रांनो, की आपल्याला वेट करायचं आहे. एवढा दिवस वेट केला, फक्त 2 दिवस वेट करायचं आहे. 2 दिवस वेट करूयात. 2 दिवस वाट बघून बघूयात की जर रिझल्ट लागला तर वेल अँड गुडच, बेस्टच. आणि लागलं असं मला वाटतंय, म्हणजे आता हे वाटणं आणि एक्झॅक्ट होणं हे भरपूर त्याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. लागलं असं मला तर वाटतंय की पुढं जाणार नाही, 5 तारखेलाच रिझल्ट लागेल असं वाटतंय. पण बघावं लागेल की त्यांनी पण ते कारण पण सांगितलेलं होतं की कोड ऑफ कंडक्टच्या कारणामुळे आम्ही आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आम्ही लावू शकत नाही वगैरे वगैरे. पण असं काही नाही आहे. 5 तारखेची आपल्याला वाट बघायची. जर 5 तारखेला रिझल्ट लागला तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण 5 तारखेपर्यंत वाट बघायची. आत्ता कोणाच्याही सांगण्यावरून मित्रांनो कॉल वगैरे काहीच करू नका. महाट्रान्सफो ऑफिसला असेल किंवा काहीच कॉल वगैरे काहीच करू नका. फक्त आत्ता 2 दिवस वाट बघा. एवढे दिवस वाट बघितली आपण. फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. 2 म्हणजे काय, एकच दिवस, उद्याच दिवस, परवा दिवशी तर आपल्याला समजून जाईल, आहे ना. आज 3 तारीख आहे. तर म्हणजे असा विषय आहे. पण बाकीच्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतोय मित्रांनो. ठीक आहे की तुम्ही कमेंट वगैरे करताय आणि निगेटिव्ह कमेंट खरंच मी बघत नाही. कारण मी मॅनिफेस्टच असं करतो की पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट करतो. म्हणून लाईफमध्ये माझ्या 0 टू म्हणजे ह्या लेवलपर्यंत यायला फक्त मॅनिफेस्टेशनच म्हणजे कामे आलं आहे मित्रांनो. आणि ते तुमच्या लाईफमध्ये पण होईल. मग मला सांगा, तर जर तुम्ही निगेटिव्हच बोलला तर तुमच्या लाईफमध्ये तेच निगेटिव्ह होणार, हे लक्षात घ्या. म्हणजे मी हे माझ्यावरचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय. कारण मी एकदम आता म्हणजे मला इथं नाही सांगायचं, पण तरीही मी थोडंसं सांगतो की एकदम तळागाळातनं आलेला व्यक्ती आहे. तळागाळातनं म्हणजे पूर्ण काय म्हणू शकतो आपण, एकदम छप्परसारखं असं घर होतं आमचं त्यावेळेस. मग आता पूर्ण चेंज झालं ना, म्हणजे आता एक नोकरी लाईफ बदलून टाकते, अशा प्रकारचा हा विषय असतो मित्रांनो. त्यामुळे कोणाला ट्रोल करायचं, कोण आपला म्हणजे आपल्यासाठी कोण भल्याचा विचार करतोय, कोण काय करतोय, हे पण तुम्हाला म्हणजे कळायला पाहिजे. तुम्ही तेवढं सज्ञान आहात आणि स्वतःशी प्रामाणिक राहा, अभ्यास पण करा. चांगली पण लोक आहेत, मी म्हणत नाही वाईटच आहेत, वाईट बोलणारी पण असतात. जसंही आता यूट्यूबवरती आता ट्रोलिंग वगैरे करतायत वगैरे वगैरे. मग असं समजा तुमच्या लाईफमध्ये पण वाईट लोक असतात, त्यांना सोडून द्यायचं आणि जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्याकडून घ्यायचं. एक लक्षात घ्या, नेहमी पॉझिटिव्ह लोकांकडून काहीतरी घेण्यासारखं असतं आणि वाईट लोकांकडून पण काहीतरी घेण्यासारखं असतं. काय घेण्यासारखं असतं, तर वाईट लोकांना नेहमी इग्नोर करायचं, हे घेण्यासारखं असतं. आणि चांगल्या लोकांकडून काय घेण्यासारखं आहे ते तर तुम्हाला माहिती आहे की चांगल्या लोकांकडून आपण काय घेऊ शकतो. त्यामुळे तो गुण एक आत्मसात करा की चांगल्या व्यक्तींकडून आपण काय घेऊ शकतो आणि वाईट व्यक्तींना आपल्याला काय करायचं, इग्नोर करायचं. त्यामुळं हे एक तुम्हाला मित्रांनो सांगायचं होतं की ही एक असा एक विषय आहे आणि तो विषय खूप जास्त हे होऊ नये म्हणून मी इथं सांगतो की म्हणजे माझ्या मनात सगळ्या टीचरबद्दल आदर आहे. मी कोणत्या टीचरला कधी काय बोललो नाही आणि कधी काय बोलणार पण नाही. कारण ठीक आहे, ते त्यांच्या जागेवरती खरंच एक्सलंट काम करत आहेत. तर आपण आपल्या वरून चांगल्यातला चांगला काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एवढंच मित्रांनो सांगतो आणि वाट बघूया 2 दिवस काय होते हे आपल्याला समजेल. थँक्यू मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.